हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. एवढी थंडी, पाणी गेलं आणि असं वाटलं की पाणी मारावं पोर्चमध्ये. नळी बघायला गेले तर तिथं पाल दिसली मला. एकतर थंडी आणि त्यात ही पाल. मला तर निमित्तच भेटलं. मग मी काही पाणी वगैरे मारलं नाही. किचनमध्ये आले. सकाळीच झाडलेलं होतं म्हणून आता पुसायला घेतलं. झाडताना हे काही दिसलं नाही. म्हटलं हे काय पाणी पडतंय? बघितलं तर काय, भाजी आणली तेव्हा पालक आणलेला होता आणि तो पालक निवडलाच नाही आणि तो बऱ्याच दिवसापासून तिथेच होता म्हणून त्याचं पाणी सुटलं. ते बघूनच वाटलं आज आपले कामं वाढतच जाणार. पूर्ण भाजी संपत नाही म्हणून असं वाटलं त्याच्या दशम्या करावं. भोपळ्याचे साल काढून तो किसून घेतला. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं, तीळ, ओवा आणि मीठ, हळद आणि हिरवी मिरची बारीक करून घातली आणि ते तिंबून घेतलं. मला माहिती आहे भोपळ्याला पाणी सुटतं म्हणून मी कमीच पाणी घातलं, पण जे नाही व्हायचं तेच झालं. एकतर घरात बटर पेपर पण संपलेला. पीठ इतकं लूज झालं, 2 तवे ठेवून दशम्या कराव्या लागल्या. बरं झालं थालीपीठ करायची वेळ नाही आली. विंडोमधनं लहान मुलांचा आवाज येत होता. बाहेर जाऊन बघितलं. बाहेर येऊन बघते तर हनीच्या स्कूलचे मुलं आलेले. मला वाटलं तिथे जाऊन बघूया म्हणून मी जवळ असल्यामुळे लगेच गेले आणि व्हिडिओ काढण्यासाठी एक्सायटेड होते मी. आणि तिथे जाऊन पण माझा पोपटच झाला. तिथे गेल्यानंतर मी टीचरला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की आज ज्युनियर KG आणि सिनियर KGचे आलेले, उद्या प्ले ग्रुपचे येणार. मग काय परत घरी आले, बाकीचे कामं आवर, भाजी करून आराम करणार. हानीला स्कूलमधून आणल्यावर रोजचं रुटीन. थँक्यू, बाय.